हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि शेरूला घेऊन मी गाडीमध्ये बसलेली आहे, काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे. तर शेरू खूपच मागे लागला आणि मग प्रतीक बोलला घेऊन घे मम्मा याला. आता बघा शेरू कसं उड्या मारे, हे बघा हे बघा. आता शेरू मागे जाऊन बसला तो. त्याचं माझं म्हणणं, मी नाव आय एम अ बिग बॉय. हाय गाईज, मी लेट येणार होतो बट आय एम बॅक सूनर बाय द वे. हा यावं लागलं, याला अर्जंट काम अडलं होतं याच्यामुळे. म्हणून जेवण झाले आणि आम्ही लगेच निघालो. पुष्कळ आता 3-3:30 इथेच वाजले. मी 4ला लाईव्ह जायचं मी टाकलंय पोस्ट. आता माहीत नाही मी 4पर्यंत घरी येते का. मी त्या दृष्टीने निघाली की मी जिथे असेल तिथे मी लाईव्ह ऑन करून देईल असं कारमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर मी माझा हा टॉप वेअर केला आहे. आय थिंक 1 वर्षापेक्षा जास्त झालं असेल प्रतीक मी घातलेला नसेल. कपडे काय होतं, जे पुढे असतं ना तेच कपडे घातले जातात. आणि प्रतीकने जसंच मला बघितलं हा टॉप घालून मी आले, अरे बापरे शेरू, ए बाळा काय रे पाणी करतोय का, मजा वाटते तुला शेरू? हा अरे वा, शेरू मस्त पैकी गाडीतून बघतोय बाहेर. शेरू काय रे बाळा, अच्छा शेरू काय म्याव म्याव करतोय बाळा. ए शेरू काय रे. आणि आज असं झालं, सकाळी मी असंच एका ताईंचा कमेंट बघितला, सॉरी मला त्यांचं नाव आठवत नाही आता, की जिथे तूही बोलशील आम्हालाही बोलता येईल. तर म्हटलं हो असा प्लॅटफॉर्म आहे, आपण लाईव्हला गेलो की तुम्ही पण बोलू शकता, मी पण बोलू शकते. आणि मी 4चं टायमिंग टाकलं होतं की मी 4ला लाईव्ह येईल. परंतु मला अचानक एका कामानिमित्त बाहेर जावं लागलं प्रतीक बरोबर. त्याच्यामुळे मला बँकेमध्ये 4:30 वाजले. तर मी गाडीमध्ये बाहेर असतानाच लाईव्हला स्टार्ट करून दिलं. आणि मला चेहऱ्यावरती ऊन येत होतं, म्हणजे मी गाडीमध्ये बसलेली असताना मला कोणाचेच कमेंट वाचता येत नव्हते. पण मी ते कंटिन्यू केलं आणि घरी आल्यानंतरही कंटिन्यू केलं. आत्ता 5:15 वाजले, तर आत्ता जस्ट माझं लाईव्ह सेशन संपलं. आणि छान वाटलं मलाही बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह येऊन. आणि मी बोलली पण की मी 2-4 दिवसांनी परत लाईव्ह येईल. तर शेर तो बघा मस्तपैकी हॉलमध्ये फरचीवर त्याने झोपून घेतलं. त्याला कसे फर खूप असताना, हेअर खूप असतात त्याच्या बॉडीवर, तर त्याला गरम होतं. तर फरचीवर त्याला असं छान थंड वाटतं. आणि जेव्हाही मला तो असं कुठं फरचीवर झोपलेला दिसतो, मी पहिले काय करायची, त्याला तिथून उचलून घ्यायची की बिचारा खाली झोपलाय आणि सोफ्यावर ठेवू, बेडवर ठेवू. पण मग तो झोपतच नव्हता, त्याची झोप मोडून जायची. आत्ताही मी काय करायची मग, की तो असा गोल होऊन झोपला की मला वाटतं याला थंडी वाजत असेल, मग मी त्याचा टॉवेल नेऊन टाकते. तर टॉवेल टाकल्यावरही सेम त्याची झोप मोडते आणि तो उठून जातो. तर म्हणून मग माझ्या लक्षात आलं की आपण असं करून त्याची झोप डिस्टर्ब करतो. म्हणून मी त्याला उचलणंही बंद केलं आणि त्याच्यावरती टॉवेल टाकणंही बंद केलं. तर चला आता 5:15 झाले, पाणी बिणी पिते आणि दुर्गा सप्तशती पाठ करण्याचा विचार आहे माझा, तो करून घेत. अशी मंगळवार आहे ना आज. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मशीनचा आवाज आला. आणि हो, आय नो प्रतिभा, तू माझ्या व्हिडिओंना नेहमीच कमेंट करते आणि तू बोलले की लहान मुलींसारखं वाटतं. पण ठीक आहे, काय होतं ना, आता रेनी सीझन आणि चेहऱ्यावर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन काय लावलं ना, ते पटकन ड्राय नाही होत आणि मग ॲब्झॉर्ब नाही करत स्किन. आणि मग काय होतं, छोटे छोटे बेबी हेअर जे ते चेहऱ्यावर येतात आणि मग ते चिटकतात, चेहरा असा ओलसर असल्यामुळे. म्हणून मग स्किन केअर केल्यावर हे क्रीम लावलं की ते केस जे आहे ते चेहऱ्यावर येत नाही, हे मेन रिझन आहे. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की छोट्या मुलीसारखं दिसणं चांगली गोष्ट आहे ना. ठीक आहे, जर मी 50मध्ये क्लिप लावून छोट्या मुलीसारखी दिसेल तर नक्कीच ती चांगली गोष्ट आहे. आणि आवडतं मला, असं क्यूट वाटतं. आणि मी आज आंघोळ केल्यानंतर आहे ना, हा मी शक्यतो माझ्या घरातला टी शर्ट नाही आहे पण मी घातला. तर मी जेव्हा रेडी होऊन म्हणजे स्किन केअर वगैरे करून हॉलमध्ये आले, तर प्रतीक बसलेलं होतं. तर तो बोलला मम्मा तू क्यूट दिसते. तर मलाही छान वाटलं. आणि देवांची पूजा वगैरे माझी करून झालेली आहे.
आणि आता पुष्कळ 11:30 वाजत आले. तर रात्री मटण केलं होतं. तर प्रतीकला ना मटणाची ग्रेव्ही उरल्यानंतर तिच्यामध्ये तांदूळ टाकून शिजवलेला राईस त्याला खूप आवडतो. तो तसा खूप म्हणजे खूप आवडतो. आणि त्याला आत्ता म्हटले बनवायचं का? तो बोलला हो. मग तो काय ब्रेकफास्ट करत नाही, वेट लॉस करायचं आहे त्यालाही. म्हणजे 2 मील घेतो माझ्यासारखंच तोही दिवसातून. तर मग कुकरमध्ये राईस लावला आहे आणि प्रशांतजींसाठी कारल्याची भाजी आणि पोळ्या असा स्वयंपाक करायचा आहे मला. तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करू. तर चला आता स्वयंपाक करून घेते. या कुकरमध्ये एवढी नाही क्वांटिटी, परंतु हा जाड असल्यामुळे याच्यात लागत नाही गोष्टी, म्हणून मी याच्यामध्ये लावला आहे तो मटणच्या रश्श्याचा भात. तिकडे साईडला कढईमध्ये कारले उकडत आहे आणि हा कारल्यांसाठी मी कांदा कट केला आहे. आणि आपला शेरू महाराज, हाय शेरू, हॅलो. अच्छा हॅलो बोलला तू शेरू, इकडे बघ. तू हॅलो बोलला, हॅलो बोलला तू. म्याव असं कोणी केलं? कधी केलं? आणि शेरू केव्हाचं ही कॅन लावली ना, वॉटर कॅन, तर त्याच्याबरोबर खेळतोय. त्याला खूप मजा येते याच्याबरोबर खेळायला. त्याला मी खायला दिलं होतं, खाऊन झालं त्याचं पाणी पण मी आत्ताच भरून ठेवलं. बदलत असते मी ते दिवसातनं 2दा-3दा ना बाळा. ना शिना शिना ई शिना ई शिना. हे बघा फ्रीज उघडलं नाही तर शोनाला फ्रीजमध्ये जायचं आहे. अरे किती थंड मोसम आहे सॉरी शेरू. हे बघा असा बसून घेतो आणि मग आपण दार लावून घ्यायचं आणि त्याला मस्त रिलॅक्स वाटतं. आता गरमीत ठीक होतं. तुला थंडी नाही वाजत आहे का बाळा? लावून घेऊ का आता डोर? मी लावणार नाही आहे. यमी टेस्टी डिलिशियस कारला भाजी इज रेडी. आणि मी ह्या कढईमध्ये बनवत आहे अंडा घोटाळा बनवत आहे. अंड्यांचा बराच घोटाळा होतो खरंच या रेसिपीमध्ये. तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान असं तडतडल्यानंतर मी कांदा टाकला बारीक कट केलेला. आणि या रेसिपीमध्ये अंडे 2-3 प्रकारे टाकले जातात आणि म्हणूनच याला अंडा घोटाळा म्हणत असेल. तर कांदा जो आहे तो असा छान मस्तपैकी आपल्याला परतून द्यायचा आहे. आणि हो, काही मैत्रिणी म्हणतील कढईची हे गेलेलं आहे कोटिंग. तर सगळ्या कढया आपण कोणत्या या ना, मी खूप सगळ्या आणून बघितला, जातेच त्यांची कोटिंग. हो, माझ्याकडे चांगल्या पण आहे, स्टीलची डीमार्टमधून आणलेली छोटीशी आणि दुसरी पण आहे. परंतु ही जरा जाड आहे, जाड कढई हवी होती मला अंडा घोटाळा बनवायला. कढीपत्ता मात्र ऑप्शनल आहे, घरात असला की मी टाकतेच. आणि हिरव्या मिरच्या टाकल्या मी बारीक कट करून 2-4. आणि त्यानंतर इथे मी 2 टमॅटो चांगले मिडियम साईजचे बारीक कट करून टाकले. आणि प्रशांतजी मला म्हणता की बरं तरी तू चहात कढीपत्ता टाकत नाही, कारण की मी प्रत्येक याच्यात कढीपत्ता टाकत असते. कारण कढीपत्त्याचे खूप सगळे बेनिफिट आहे आपल्या स्किनला आणि आपल्या हेअरला, त्वचेला आणि केसांना, म्हणून मग मी तो टाकत असते. तर मी इथे मीठ टाकलं कारण की टमॅटो पटकन शिजावा, टमॅटो कांदा, म्हणून ते स्किप झालं. परंतु हो, मी मीठ टाकलं होतं इथं. आणि त्याचबरोबर मी आल्या लसूणची पेस्ट टाकली. आता इमर्जन्सीमध्ये माझ्याकडे फ्रीजमध्ये ठेवलेली असते, मी तीच वापरते रेडीमेड. परंतु फ्रेश वापरल्यानंतर बनवून फ्रेश बनवून वापरल्यावर छानच टेस्ट लागेल. तर मी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट टाकली, ती छान परतवली. टमॅटो छान मॅश असा होईल असा शिजू दिल्यानंतर मग मी ड्राय मसाले, जसं की तुम्ही बघितलं, हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर पावभाजी मसाला आणि धना पावडर, हे सगळं टाकून छान असं मस्तपैकी ते शिजवल्यानंतर इथे मी 2 अंडे जे उकडून किसून घेतले, मी त्यांना ग्रेड करून घेतले. तर आता हलक्या हाताने हे असं मस्तपैकी मिक्स करायचं आहे याला. तर मी हे प्रतीकसाठीच बनवत आहे. सकाळी त्यांनी त्या मटणच्या रश्श्यातला भात खाल्ला आणि आता अंडे, कारण की आता श्रावण लागणार आहे म्हणून मग तो खाऊन घेतो आहे आता. तर भुर्जी हलक्या हाताने ते म्हणजे उकडलेले मिक्स केल्यानंतर मग 2 असे अजून मी फोडून टाकले आणि ते चांगले असे स्क्रम्बल्ड भुर्जीसारखं करायचं आहे. आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीरसुद्धा टाकली. इथे अंड्यांचा रोल अजून संपला नाही, यात अजून अंडे पडणार आहे, ते कसे ते तुम्हाला दिसेलच. तर इथे छान अशी मस्त ही भुर्जीसारखं तयार झालं. आता परत वरती 2 अंडे मी वरती असे फोडून ठेवणारे. तर टोटल 6 अंडे मी याला वापरले अंडा घोटाला बनवायला. यातले अर्धच तू एका वेळेस खाऊ शकला. गॅस सिमवर केला आणि वरती झाकण ठेवून दिलं.
आणि हे बघा 2 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर वरची फोडून टाकलेल्या अंड्याचं छान असं ऑमलेट तयार झालेलं असतं. तर ही होती अंडा घोटाल्याची रेसिपी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.